सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आता भाजपनं पक्ष संघटन वाढीकडे भर दिलाय। आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळावं यासाठी भाजपनं थेट आपल्या मंत्र्यांनाच कामाला लावलंय। भाजपनं संघटन वाढीची जबाबदारी आपल्या सर्व मंत्र्यांकडे दिली असून प्रत्येक मंत्र्याकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। ज्या जिल्ह्याची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली त्या जिल्ह्यात संघटन वाढीची जबाबदारी आता मंत्र्यांची असणार आहे। 2 टप्प्यामध्ये ही संघटनात्मक बांधणी होणार आहे। पहिला टप्पा आजपासून सुरू होतोय। 12 मे आणि 19 मे असा हा टप्पा असणार आहे। आपण एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून कुणाकडे काय जबाबदारी आहे। राधाकृष्ण विखे पाटलांकडे नाशिक, संभाजीनगर, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा, गडचिरोली, चंद्रकांत पाटलांकडे सांगली, सातारा, गिरीश महाजनांकडे धाराशिव, बीड, सुरेश खाडेंकडे सोलापूर, कोल्हापूर, रवींद्र चव्हाणांकडे ठाणे, मुंबई शहर, अतुल सावेंकडे नांदेड, लातूर, मंगल प्रभात लोढांकडे रायगड, रत्नागिरी, विजयकुमार गावितांकडे धुळे, जळगाव। महाराष्ट्र सरकारनं मुंबईचे माजी